जागतिक हेपॅटायटिस दिनानिमित्त जालन्यात जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात परिसरात काढण्यात आली जनजागृती रॅली। जागतिक हेपॅटायटिस कावीळ दिनानिमित्त आज दिनांक 29 सोमवार रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे ही जनजागृती रॅली काढण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय व्हायरल हेपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 15/12 दिनांक 22 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज जालना जिल्ह्यात जागतिक हेपॅटायटिस कावीळ दिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली काढण्यात आली। यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या। यावेळी हेपॅटायटिस कावीळ आजाराबाबत माहिती देणारे फलक हातात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनी रॅलीत सहभागी झाल्या होत्या। यावेळी हेपॅटायटिस ABCD बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। कावीळ विरुद्ध लढा देण्यासाठी याचबरोबर कावीळचे जे विषाणू आहेत त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज जनजागृती रॅली काढण्यात आली असल्याची माहिती जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे। याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन म्हस्के, डॉक्टर प्रशांत बांदल, जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर स्वप्नील कवठे, वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण पथक, श्रीमती जाधव उपप्राचार्य नर्सिंग कॉलेज, डॉक्टर वैभव ढाकणे वैद्यकीय अधिकारी, श्रीमती विद्या म्हस्के, श्री संदीप लुखे, मनीष जाधव, विश्वनाथ नाईक, अमोल परेकर, विजय पवार, सोनाजी भुतेकर, प्रदीप वाघ, राजू रसाळ, इतर अधिकारी व कर्मचारी इत्यादींची उपस्थिती होती। आज जागतिक हेपॅटायटिस डे, ज्याला वर्ल्ड हेपॅटायटिस डे, ज्याला जागतिक कावीळ दिन म्हटलं जातं, तर हा जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं आज 29 जुलै रोजी साजरा करण्यात येत आहे। ॲक्च्युली 28 जुलै रोजी जे डॉक्टर ब्लमबर्ग म्हणून आहेत, ज्यांनी हेपॅटायटिस व्हायरसचा शोध लावला, तसेच हेपॅटायटिसच्या लसची त्यांनी शोधली, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं जागतिक कावीळ दिन म्हणून हा साजरा केला जातो। तर त्या निमित्तानं पूर्ण जनतेमध्ये कावीळच्या संदर्भामध्ये, हेपॅटायटिसच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे प्रकार आहेत, हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस D, अशा वेगवेगळ्या कावीळचे जे विषाणू आहेत आणि या कावीळच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ हा जनजागृती दिन आज साजरा केला जात आहे। 2019 पासून राष्ट्रीय कावीळ कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालय जालना येथे या कावीळच्या संदर्भात हेपॅटायटिसचा कार्यक्रम राबवला जातो, ज्याचे जिल्हा नोडल अधिकारी डॉक्टर बांदल आहेत, तसेच मनीष जाधव आणि यांची टीम हा कार्यक्रम राबवत आहे। यामध्ये लोकांमध्ये कावीळच्या संदर्भात प्रिव्हेन्शन कसं करायचं, त्याचे ट्रीटमेंट कशी करायची, तर या रुग्णालयामध्ये मोफत उपचार केला जातो, मोफत लस दिली जाते। तसेच इतरांना हा आजार होऊ नये म्हणून कावीळमुक्त आपलं कसं होईल या दृष्टीनं ही आमची सर्व टीम जनजागृतीसाठी काम करते। आज आमच्या रुग्णालयाच्या वतीनं नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना रॅली काढण्यात आली, जी संपूर्ण परिसरामध्ये याचे फलक लावून लोकांमध्ये, तसेच हे जे बॅनर आहे या बॅनरच्या माध्यमातून लोकांना याचं ज्ञान व्हावं आणि ते जागरूक व्हावे, असा हा जागतिक कावीळ दिनानिमित्त कार्यक्रम या रुग्णालयामध्ये घेण्यात आला। फक्त बॅनरच लावून जनजागृती होऊ नाही, त्या निमित्तानं आम्ही रुग्णालयामध्ये जे येतात त्यांचं हेल्थ एज्युकेशनसुद्धा देतो, आरोग्य शिक्षणसुद्धा देतो की हे आम्ही कसं प्रिव्हेंट करू शकतो, याचा कसा प्रतिबंध करू शकतो। वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ हात धुणे, स्वच्छता आजूबाजूला ठेवणे, घरामध्ये माशाचं प्रमाण वाढू न देणे, मच्छरचं प्रमाण वाढू न देणे आणि ताजं तवानं अन्न खाणे, शिळं अन्न न खाणे, अशा पद्धतीनं सकस संतुलित आहार ठेवून आपली इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती वाढवून या आजारापासून आपलं रक्षण करू शकतो, अशा पद्धतीचं सेमिनार आणि प्रशिक्षणसुद्धा आम्ही त्यांना देतो। काय नाव आपले? मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना।